श्री स्वामी समर्थ। आज आपण 15 मिनिटात कुकरमध्ये होणारी हॉटेलसाठी पावभाजी बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं, 2 बारीक केलेले हिरव्या मिरच्या, 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत। 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले घालणार आहोत। इथं कांदा आणि टोमॅटो आपण असा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत। थोडासा भाजला की त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत। टाकून घेतली यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला। आता हे आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण आपापल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या। मी इथे 1 कप बटाटा, 1 कप फ्लावर, 1 कप गाजर, 1 कप वाटाणा, 1 कप शिमला मिरची आणि थोडंसं बीट घातलेलं आहे। बीटामुळे पावभाजीला कलर छान येतो आणि काहीतरी हेल्दी पण असं होऊन जातं। इथं गरजेनुसार मी पाणी टाकून घेतलेलं आहे। इथं आपण कुकरच्या 5 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहोत, त्याच्यामुळे सर्व भाजी शिजली जाते। पण छान आलेला आहे, त्याच्यामुळे बीटामुळे खूप छान कलर येतो पावभाजीला। तुम्ही पण करून पाहू शकता। इथं मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे। आता आपण पावभाजीला छान असा बटरचा तडका देणार आहोत। इथं मी 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचा पावभाजी घालून घेणार आहोत। पावभाजी आणि बटरामुळे खूप छान चव येते। आपण अशा प्रकारे पावभाजीला तडका दिलेला आहे। तुम्ही ही प्रोसेस अवॉइड पण करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।